चालू आता रेकॉर्डिंग करायला. आवाज अवघड आहे. आवाजाचा लय प्रॉब्लेम आहे. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, हो सर येतोय. आवाज येतोय का आवाज? हो सर येतोय. आवाज येतोय का म्हणलं? हॅलो, आवाज येतोय का आवाज? बोला की कोणतरी, आवाज येतोय का? हो सर येतोय. हो सर येतोय. आवाज जातोय का? तुम्ही थोडा वेळ बोला. अरे आवाज येतोय का? शिंदे, येतोय सर. आता जरा कमी आला. शिंदे, फोकस होते काय? क्लिअर बघ. दिसते. आवाज येतोय काय? गुरु, आवाज येतोय का? हो सर येतोय. येतोय. जरा काय झालंय, बेंच हलवालवे एका वेळेस मध्ये आवाजाला इंटरप्ट होईल. हा, बेंचचा आवाज येतोय ना बाहेरचा. एक 2 मिनिटं आपण थांबू, चालू करू मग.
किती इंटर काय इंटरनल आज आहे कितीला लका करून वगैरे बरं घेऊन टाक. अरे कोण श्रीधर आहे का शिंदे ऐका हा? शिंदे हो आहे सर. चालू करूया का हो चालते सर. हा हो चालते सर. बरोबर ठीक आहे करूया चालू आपण ठीक आहे. Last time we have started particle in three-dimensional rigid box. We have also seen equations. So that is one equation is k square equal to k1 square plus k2 square plus k3 square. That is 6 number equation. K square equal to k1 square plus k2 square plus k3 square. Again that is three differential equations. d2 psi 1 upon dx square plus k1 square psi 1 that is equal to 0. One number d2 psi 2 upon dx square plus k2 square psi 2 that is equal to 0. Third number and third that is d2 psi 3 upon dx square plus k3 square psi 3 that is equal to 0. Number 3 and that is 7. So these are that is three differential equations which separate x, y and z variables. पहिले कुठला असेल d2 psi 1 upon dx square plus k1 square psi 1 equal to 0. d2 psi 2 upon dy square plus k2 square psi 2 equal to 0. d2 psi 3 upon dz square plus k3 square psi 3 equal to 0. तर याचे जनरल सोल्युशन्स आपल्याला काढता येतात. तर गेल्या वेळेस आपण याचे एक सोल्युशन काढलेलं आहे. त्या सोल्युशनवर आपल्याला पुढचे सिमिलरली y व्हेरिएबल आणि z व्हेरिएबलचं सोल्युशन काढता येईल. तर याच्यामध्ये सोल्युशन दॅट इज sin 1 of x equal to k1 sin k1x plus b1 cos k1x. a1 b1 these are two constants and these constants can be determined by using boundary conditions. आता आपण x ऍक्सिस वर जे आहे ओरिजिन 0 आहे आणि त्याचं शेवटचं जे एंड आहे त्या रिजिड बॉक्सचं ते किती डिस्टन्सवर आहे a. तर पहिली दॅट इज बाउंड्री कंडिशन ऍट x इक्वल टू 0 psi इक्वल टू 0. ते आपण गेल्या पाठीमागचं आर्टिकल बघितलं ना त्याच्यामध्ये जसं पुट केलंय x इक्वल टू 0 psi इक्वल टू 0 पुट करू दॅट गिव्स b1 इज इक्वल टू 0. Therefore, psi 1 equal to a1 sin k1x. Now the second boundary condition use करायची that is at x equal to a psi equal to 0. शेवटचे त्या ठिकाणी जर फंक्शन 0 असेल तर that x equal to a. Therefore, psi 1 that is equal to a1 sin k1. परंतु इथे psi 1 जे आहे किती केला आपण 0 that is 0. But it is कधी पॉसिबल होणार either a1 equal to 0 or sin k1 equal to 0. But a1 is equal to 0 is not possible. Then wave function is absent. Alternative कुठला आपला आहे sin k1 is equal to 0. Sin k1 is equal to 0. मग हे कधी होणार तर k1 is equal to 0 pi 2 pi dash. Again that is k1 is equal to 0 is not possible. Again that is your function is absent. Your particle is absent. Alternative कुठला आहे k1 is equal to
n1 pi and n1 is equal to 1, 2, 3 and so on. a1 a equal to 0 आपण काय केलं काढून टाकलं n1 pi n1 equal to 1, 2, 3 and so on. तर आता याच्यामध्ये the equation in this equation becomes psi1 equal to a1 sin a1 is equal to किती होणार आपलं n1 pi upon a1 sin a1 n1 pi x upon equation आपल्याला that is 8 number equation. Solution that is for first differential equation which contains x variable psi1 equal to a1 sin n1 pi x upon a. a1 ची व्हॅल्यू काय असणार n1 pi upon a. आता याच्यामध्ये बघा पाठीमागच्या आर्टिकल मध्ये आपण a1 ची व्हॅल्यू त्याला आपण काय म्हणतो नॉर्मलायझिंग कॉन्स्टंट हे आपण काढले. The normalizing constant की value under root 2 upon n बरोबर आहे under root 2 upon n त्याला आपण यूज काय केली आपली याची कंडिशन कुठली आपली नॉर्मलायझिंग कंडिशन इंटिग्रेशन 0 to n परंतु आता इथे कंडिशन कुठली असणार आपलं ओरिजिन शेवटचं एंड कुठलं आपलं x ऍक्सिस पर्यंत आपण फक्त करू लक्षात घ्या कुठल्या ऍक्सिस वर x ऍक्सिस वर 0 फर्स्ट एंड a कुठला असेल आपलं सेकंड एंड x equal to 0 and x equal to a that is psi1 star dx that is equal to 1 0 to a psi1 star dx is equal to 1 0 to a psi1 star dx is equal to 1 हे जर पुट केलं तर हे कंडिशनला आपण सुद्धा तेच आपण पुट केलं होतं इथं काय मिळणार आपल्याला a1 is equal to under root 2 upon e लक्षात येते परत ते सोडवत बसायचं that is a1 is equal to under root 2 upon e normalizing constant लक्षात येते इथे काय होतं पहिले याच्या वेळेस 0 to n तो हे फंक्शन त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट टाकला इंटिग्रेशन घेतलं अंडर रूट 2 अपॉन n मिळाला तर आता आपलं कुठला आहे 0 to a psi1 त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट dx equal to 1 हे काय मिळणार आपल्याला अंडर रूट 2 अपॉन a that is normalizing constant therefore equation 8 becomes psi1 equal to under root 2 upon a sin n1 pi x upon a एक that is कुठला आहे आपलं wave function psi1 is equal to under root 2 upon a sin n1 pi x upon a पहिले जे तुमचे x व्हेरिएबल आहे डिफरन्शियल इक्वेशन त्यासाठी सोल्युशन सिमिलरली psi2 is equal to under root तर y ऍक्सिस वर आपण काय घेतलेलं आहे डिस्टन्स b घेतलेलं आहे पहिलं 0 शेवटचं एंड कुठलं आपलं ऍट द डिस्टन्स b under root 2 upon b sin n1 च्या ऐवजी काय करायचं इंटिजर n2 घ्यायचं sin n2 pi y upon b एक and psi3 is equal to under root 2 z axis वर कुठला आपला आहे पहिले एंड 0 शेवटचं कुठला आपला ऍट द डिस्टन्स c under root 2 upon c sin n3 actually n1 n2 n3 इंटिजर्स म्हणजे आपले कुठले आहेत क्वांटम नंबर्स आहेत
N3 pi z upon C. Take that is the number. जरा टोटल लगायचं मग इक्वेशन नंबर 9. म्हणजे 3 आपल्याला वेव्ह फंक्शन्स मिळाले. psi1 equal to under root 2 upon e psi n1 pi x upon b. psi2 is equal to under root 2 upon b sin n2 pi y upon b. psi3 is equal to under root 2 upon c sin n3 pi z upon c. झालं का लिहून? हो सर झालं. शिंदे श्रीधर हो झालं सर. ठीक. असे आपल्याला 3 सोल्युशन्स मिळाले psi1 psi2 psi3. नाउ कन्सिडर that is k square equal to k1 square plus k2 square plus k3 square. व्हॅल्यूज पुट करायच्या आणि एनर्जी आयजेनव्हॅल्यूज काढायची. k square आपल्याला माहिती आहे. that is k square is equal to twice me upon s cross square upon s. k square equal to twice me upon s cross square. k1 square आता आपण काढलेलं आहे. कुठलं? n1 square pi square upon a square. आपण काय घेतलेलं आहे? k1 equal to n1 pi upon a square असल्यामुळे n1 square pi square upon a square plus k2 square n2 square pi square upon b square plus n3 square pi square upon c square. याच्यावर आपल्याला काय करायचं? एनर्जी आयजेन व्हॅल्यूज ई करायचं. तर आपण इंटिजर्स कुठला n1 n2 n3 घेतलेले आहे. त्याला आपण काय करायचं? क्वांटम. हे जर आपण प्रूफ केलं E take that is n1 n2 n3. त्याचे व्हॅल्यूज कुठल्या पण असतील 1 1 1 1 2 1 2 1 2 1 1 2. हे क्वांटम नंबर्स. E n1 n2 n3 that is equal to शिफ्ट करा तिकडे. इथं पाय स्क्वेअर एक कॉमन काढता येईल आपल्याला. pi square s cross square upon twice m that is equal to pi square s cross square upon twice m. Pi square s cross square upon twice m into bracket n1 square upon a square. Yes, plus n2 square upon b square plus n3 square upon c square. Take what I say. Set out energy eigenvalues for the motion of particle in rigid box. E n1 n2 n3 is equal to pi square s square upon twice m to bracket n1 square upon a square plus n2 square upon b square plus n3 square upon c square. सेट ऑफ एनर्जी आयजेनव्हॅल्यूज. आता आपल्याला काय करायचं? सेट ऑफ एनर्जी आयजेन फंक्शन्स. आपण psi1 psi2 psi3 काढले का नाही? तसं psi इक्वल टू आपण काय घेतलेलं आहे? psi1 psi2 psi3. therefore set of energy eigenfunctions take that is psi n1 n2 n3 psi n1 n2 n3 that is equal to. तर psi1 ची व्हॅल्यू पुट करायचं. psi1 ची किती आपण घेतलेली आहे? या ठिकाणी बघा. psi1 equal to under root 2 upon a psi
n1 pi x upon e. Psi 2 is equal to under root 2 upon b. Psi n2 pi y upon b. Psi 3 is equal to under root 2 upon c. Psi n3 pi z upon c. हे व्हॅल्यूज पुट करायचे तीन आपले सोल्युशन्स आहेत. psi n1 n2 n3 set of energy eigen functions. Under root 2 upon e multiply करायचं. Under root 2 upon b under root 2 upon c 2 into 2 into 2 8 upon abc. That is equal to under root 8 upon abc. 8 upon abc. That is psi n1 pi x upon e. Psi n2 pi y upon b. And psi n3 pi z. n3 pi z upon c. That is 11. Set of energy eigenvalues, set of energy eigenfunctions. ये दोन सेट मिळाले. n1 n2 n3 equal to this. कुठला बॉक्स आहे? रिजिड बॉक्स. सारे n1 n2 n3 set of energy eigenfunctions. Under root 8 upon abc sin n1 pi x upon e sin n2 pi y upon b sin n3 pi z upon c. आता आपल्याला एक स्पेशल केस करायची. तर रिजिड बॉक्सला आपण हे दोन काढले, एनर्जी आयजन व्हॅल्यूज, एनर्जी आयजन. स्पेशल केस मध्ये आपल्याला काय करायचं? कन्सिडर दॅट इज मोशन ऑफ पार्टिकल इन क्यूबिक बॉक्स. क्यूबिक बॉक्स or cubic box. Cubic box मध्ये काय असतं? क्यूबला all sides are same, having that is same length. For cubic box, A is equal to B, B is equal to C. हे आपल्याला rigid box different length. Cubic box साठी काय असेल? Same length, A is equal to B equal to C. Therefore the following problem: set of energy eigenvalues E n1 n2 n. इथे आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. 1 1 1 1 2 1 2 1 1 1 1 2 असं आपलं सेट ऑफ एनर्जी eigenvalues. That is equal to pi square x cross square upon twice m. A square, same. काय करा? pi square x cross square upon twice m. A is equal to B, B is equal to C. Pi square x cross square upon twice m A square into bracket n1 square plus n2 square plus n3 square. Set of energy eigenvalues for the motion of particle in the cubic box. E n1 n2 n3 equal to pi square x cross square upon twice m A square cubic assemble n1 square plus n2 square plus n3 square. तसं energy eigenfunctions, set of energy eigenfunctions psi n1 n2 n3 is equal to under root 8 upon a under root 8 upon a2 sin n1 pi x upon e sin n1 pi x upon e sin n2 pi y upon e same length sin n1 pi x upon e sin n2 pi y upon e into sin
N3 pi z upon set of energy eigenfunctions for the motion of particle in the cubic box psi n1 n2 n3 equal to all for adjustment. So that is equal to 8 under root 2 upon a bracket 2 4 8 2 upon a bracket 2 sin n1 pi x upon e sin n2 pi y upon e sin n3 pi z upon e. जरा पुढचा नंबर घ्या 13 किंवा अजून केला आहे करू दॅट इज इक्वल टू 2 अपॉन ए रेस टू 3 त्याचा अंडर रूट 2 अपॉन ए ब्रॅकेट रेस टू 3 बाय 2 अपॉन ए ब्रॅकेट रेस टू 3 बाय 2 अंडर रूट आहे. बाकी आहे सर तुमचं कुठलं असणार साइन n1 पाय x साइन n1 पाय x ते घेतली 13 नंबर. झालं काय श्रीधर? हो झालं सर. तर आपल्याला सेट ऑफ एनर्जी आयजन व्हॅल्यूज फॉर क्यूबिक बॉक्स सेट ऑफ एनर्जी आयजन फंक्शन्स फॉर क्यूबिक बॉक्स. आता याच्यामध्ये आपल्याला डिफरंट क्वांटम नंबरची व्हॅल्यूज घ्यायची n1 n2 n3 क्वांटम नंबर्स आहेत. त्याच्यावर आपण काय करायचं पार्टिकलची स्टेट्स ऑफ मोशन काढायची. तर आता पहिली जी आहे ग्राउंड स्टेट एनर्जी ग्राउंड स्टेट और 0 पॉइंट एनर्जी ग्राउंड स्टेट और 0 पॉइंट एनर्जी having combination n1 equal to n2 equal to n3 equal to 1. एक सेट ऑफ एनर्जी आयजेन ग्राउंड स्टेट एनर्जी और 0 पॉइंट एनर्जी मध्ये n1 equal to 1 n2 equal to 1 n3 equal to 1. हा जो सेट आहे 1 1 1 हा सेट असा. आता एनर्जी E1 1 1 n1 equal to 1, n2 equal to 1, n3 equal to 1. So that is equal to pi square s cross square upon twice m a square into bracket 1 plus 1 plus 1 square. Once a square 1 is. So that is equal to pi square s cross square upon twice m a square. और म्हणून इथे काय होणार 3. ही सर्वांसाठी सेम एनर्जी मिळाली. तीन आपल्या या ठिकाणी क्वांटम नंबर साठी n1 equal to 1 n2 equal to 1 n3 equal to 1 सेम एनर्जी that is E111 equal to 3 pi square h cross square upon 2m a square. एकच एनर्जी आहे. आता आपल्याला काय करायचं एनर्जी आयजेन फंक्शन्स
energy eigenfunctions. Psi n1, n2, n3. Psi 1, 1, 2. किंवा हे काय ग्राउंड स्टेटला काय करायची गरज नाही. आणि आपली कशी आहे ग्राउंड स्टेट एनर्जी मध्ये आपण काय म्हणतो 0 पॉईंट एनर्जी. त्याला वेव्ह फंक्शन आपला काय एकच आहे. आता आपलं दुसरे एक आपल्याला पॉसिबल केसेस घ्यायची. पहिली जी केस आहे 1, 1, 1 आहे. ठीक आहे केस 2, 1, 1 एक सेट n1 equal to 2, n2 equal to 1, n3 equal to 1. दूसरा सेट 1, 2, 1. n1 equal to 1, n2 equal to 2, n3 equal to 1. Third set 1, 1, 2. n1 equal to 1, n2 equal to 2 आणि दुसरं कुठलं असेल आपलं n3 equal to 2. ह्या व्हॅल्यूज जर पुढे आपण याच्यामध्ये केल्या एनर्जी आणि दुसरं कुठलं आपण घेतलेली एनर्जी eigenfunctions तर आपल्याला सेम एनर्जी मिळणार आहे. बरोबर आहे सेम एनर्जी. परंतु हे तुमचे एनर्जी eigenfunctions मात्र आपल्याला डिफरंट. किती मिळणार आपल्याला 3. आपण एक बघूया 2, 1, 1 चा psi 2, 1, 1 that is equal to 2 upon a bracket raised to 3 by 2. Sin n1 किती आपलं 2 आहे. sin 2 pi s upon 3. sin n2 किती आहे 1. sin pi y upon t. 1 pi y upon t. n3 1 sin 1 pi z upon t. एक सेट. तो दूसरा सेट बघा sin 1, 2, 1 2 upon a bracket raised to 3 by 2 sin n1 1 pi x upon t sin आता n2 equal to 2 घेतलेले आहे sin 2 pi y upon t और क्यूबिक बॉक्स घेतो. क्यूबिक बॉक्स असल्यामुळे सेम येईल 2 pi y upon a sin 1 आहे pi z upon t. दूसरा सेट तो दूसरी एनर्जी eigenfunctions. पहिला एनर्जी eigenfunctions और कॉम्बिनेशंस 2, 1, 1. सेकंड और कॉम्बिनेशन 1, 2, 1. थर्ड राइट कॉम्बिनेशन sin 1, 1, 2 that is equal to 2 upon a bracket raised to 3 by 2 sin pi x upon t sin pi y upon t and sin 2 pi z upon t. मेरा पुढचा निबंध आहे आणि याची जर एनर्जी आपण काढली तर एनर्जी म्हणजे आपली काय येणार आहे एकच येणार आहे. एनर्जी किती येणार की सेम एनर्जी सारखा 2, 1, 1 1, 2, 1 1, 1 इथे जर टाकली कुठली जरी व्हॅल्यू तर किती येणार आपलं 3, 4 1 + 1 असा 6. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे when there are more than one energy eigenfunctions. These are 3 energy eigenfunctions having the same energy same. Then that energy state is called as degenerate state. That is called as degenerate state. हे जे कॉम्बिनेशन आहे 2, 1, 1 1, 2, 1 1, 1 1 1 1
त्याला आपण काय म्हणतो, ग्राउंड स्टेट एनर्जी और 0 एनर्जी. 2 घेतलं ना तर 2 याला काय म्हणायचं, फर्स्ट एक्साइटेड स्टेट. ग्राउंड स्टेटच्या वरची फर्स्ट एक्साइटेड स्टेट ही कुठली असते आपली, फर्स्ट एक्साइटेड स्टेट. टू वन 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 टू वन वन वन. तर आता या पुढचं जर आपल्याला घ्यायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, मला सेकंड एक्साइटेड स्टेट. सगळीकडे काय असलं पाहिजे आपलं, 2 आलं पाहिजे. n1 n2 = n3 = 1 असेल तर ग्राउंड स्टेट एनर्जी. n1 n2 2 1 1 1 2 1 1 1 2 असेल तर फर्स्ट एक्साइटेड स्टेट. सगळीकडे 2 असेल त्याला काय म्हणायचं, सेकंड एक्साइटेड स्टेट. आता ह्या ठिकाणी for these combinations we get 3 different energy eigenfunctions but having same energy. In this energy state is called as degenerate state. Like I mentioned, degenerate state. म्हणजे जेवढे त्याचे वेव्ह फंक्शन्स डिफरंट आहेत ते इंडिकेट काय करेल, डिजनरेशन. याची ऑर्डर किती वेव्ह फंक्शन्स मिळाले आपल्याला डिफरंट, 1 2 3. That is, it is called as threefold degenerate state. Threefold degenerate state. पण ग्राउंड स्टेटला आपल्याला काय मिळतोय, एकच एनर्जी मिळते, एकच वेव्ह फंक्शन मिळतं. म्हणजे वेव्ह फंक्शन तिथं मोर दॅन 1 नाहीत. कोणती कुठले आहे, नॉन डिजनरेट स्टेट. लक्षात घ्या, एकच वेव्ह फंक्शन असेल, एकच सेम एनर्जी असेल, दॅट इज नॉट डिजनरेट स्टेट. नॉट इट इज, त्याला काय म्हणायचं, नॉन डिजनरेट स्टेट. एकच वेव्ह फंक्शन असेल. बट when there are more than one energy eigenfunctions, more than one energy eigenfunctions for the same energy, then that energy state is called as degenerate state. इथं आपल्याला किती मिळाले वेव्ह फंक्शन्स, 1 2 3. पुढे मिळाले का, एनर्जी काय केली जर व्हॅल्यूज टाकलं तर एनर्जी काय येणार आपली, सेम एनर्जी, स्क्वेअरच आहे सगळ्याचा. ह्या स्टेटला काय म्हणायचं, डिजनरेट स्टेट. देयर आर मोर दॅन 1 energy eigenfunctions for the same energy, then that energy state is called as degenerate state. Degenerate state. The order of degeneracy is equal to the number of energy eigenfunctions. किती number of energy eigenfunctions आहेत, 3. याची ऑर्डर किती, 3. That is called as threefold degenerate state. आता पुढचं जर घेतलं आपण कुठलं, 2 2 एनर्जी सेम, वेव्ह फंक्शन एकच मिळणार, सेपरेट. वेव्ह फंक्शन जर एक मिळत असेल, दॅट इज नॉट डिजनरेट स्टेट. कंडिशन काय आहे, डिजनरेट कधी म्हणायचे त्या स्टेटला, दॅट इज सिस्टीम हॅव्हिंग सेम एनर्जी बट डिफरंट एनर्जी eigenfunctions. जेवढे तुमचे एनर्जी eigenfunctions असतील that will indicate order of degeneracy. इथे किती आपले वेव्ह फंक्शन्स आहेत, 3 आहेत. ते काय करायचं, त्याला काय म्हणायचं, थ्रीफोल्ड degenerate state. असं आपलं या ठिकाणी आहे. बाकी काय म्हणजे अडचण आहे का इथपर्यंत? हा, विचारा, काय असेल तर अडचण विचारा. आहे का कोणाची अडचण? आहे का शिंदे? नाही सर. हे कळालं का, आपण काय काढतोय, मोशन ऑफ पार्टिकल इन 1 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल रिजिड बॉक्स. ते आपण सुरुवातीला काढलं, त्याच्यानंतर आपण काय केलं, तिथं सेट ऑफ एनर्जी आयजन फंक्शन्स काढलं. ते एक्सटेंड आपण कशाला केलं, क्युबिक बॉक्स.
क्युबिक बॉक्स मध्ये तिन्ही साईडची लेंथ काय असते सेम असते. तिथे आपल्याला काय मिळाला एक सेट ऑफ एनर्जी आयजन व्हॅल्यूज आणि दुसरं काय मिळालं सेट ऑफ एनर्जी आयजन फंक्शन्स. मग आता याच्यामध्ये या सेट मध्ये आपण डिफरंट केसेस घेतले. त्यापूर्वी n1 इक्वल टू n2 इक्वल टू n3 इक्वल टू 1 असेल त्याला काय म्हणायचं ग्राउंड स्टेट एनर्जी किंवा 0.8. एनर्जी व्हॅल्यू एकच आहे, वेव्ह फंक्शन एकच मिळणार, दॅट इज नॉट डिजनरेट स्टेट. डिजनरेट आपण स्टेटला कधी म्हणायचं जर एकापेक्षा जास्त एनर्जी आयजन फंक्शन्स असतील, एनर्जी जर सेम असेल तरच त्याला काय म्हणायचं त्या स्टेटला डिजनरेट स्टेट. आता आपण दुसरी केस बघितली 2 1 n1 n2 n1 n2 n1 n2 एनर्जी जर आपण कॅल्क्युलेट केली तर काय मिळणार आहे सेम एनर्जी, परंतु एनर्जी आयजन व्हॅल्यूज कशी मिळणार, एनर्जी आयजन फंक्शन्स थ्री डिफरंट मिळणार. मोर दॅन वन एनर्जी आयजन फंक्शन्स जर असतील सेम एनर्जी असेल त्याला काय करायचं डिजनरेट स्टेट. माहिती की ऑर्डर कशी ठरवायची, जेवढे आपले या ठिकाणी एनर्जी आयजन फंक्शन्स असतील दॅट विल गिव्ह ऑर्डर ऑफ डिजनरेशन. तीन आहेत वेव्ह फंक्शन्स, तिला काय म्हणायचं थ्री फोल्ड डिजनरेट स्टेट. आहे का कोणाची अडचण अजून काय बघा असेल तर सांगा. आणि आर्टिकल आपले संपलेलं आहे. मग आपण थांबूया का इथं? थांबूया. हो सर. बर पुढच्या पिरियड पुन्हा जाईल बघा.
हॅलो आवाज येतोय का रे? हॅलो हॅलो आवाज येतोय का? येतोय सर. ओके, एक 2 मिनिटं, आपण 5 मिनिटं वाट बघूया आणि मग लेक्चर चालू करूया.
हॅलो ओके हॅलो हॅलो आवाज येतोय ना? येतोय सर. ओके बघा मला थोड्या वेळापूर्वी एक टाइम टेबल भेटलेलं आहे. तर त्या टाइम टेबलनुसार मी वाचतो टाइम टेबल. एक मिनिट. आपल्या IISc फिजिक्सचा जो ग्रुप आहे TYBSCचा TY फिजिक्सचा त्याला आलेला आहे. तर आज मला वाटते तुमचं 3 ते 3:10 IISc ची टेस्ट असेल 5व्या सेमिस्टरची आणि 4 ते 4:10 मध्ये मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स असेल. बघा आज दुपारी 3 ते 3:10 इंग्लिश असेल. मला माहिती आहे सगळ्यांना तर मी आपलं आठवण करून देतोय. आणि 4 ते 4:10 फिजिक्स असेल म्हणजे मॅथमॅटिकल फिजिक्स. पुन्हा बुधवारी क्वांटम मेकॅनिक्सचा पेपर असेल 3 वाजता दुपारी. आणि क्लासिकल मेकॅनिक्सचा उद्या दुपारी 4 ते 4:10 असेल. थर्सडेला गुरुवारी आपला पेपर आहे. थर्सडेला आपला पेपर आहे बघा इलेक्ट्रिकल मोटर वाइंडिंगचा 3 ते 3:10 मध्ये. आणि त्याच दिवशी 4 ते 4:10 मध्ये न्यूमेरिकल स्किलचा स्किल बेसिक. आता प्रश्न असा आहे ही जी एक्झाम आहे IAS येऊ घातलेली तर ह्या IASc एक्झामचं नेचर कसं असेल तुम्हाला ही एक्झाम टोटली मल्टिपल चॉईस बेस्ड आहे. ठीक आहे. ही एक्झाम टोटली मल्टिपल चॉईस बेस्ड आहे. म्हणजे एक ऑप्शन असेल आणि त्याला 4 मल्टिपल दिलेले असतील आणि करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला काय करायचं त्यामध्ये सिलेक्ट करायचा आहे. तसं पाहायला गेलं तर अतिशय सोपी एक्झाम म्हणता येईल ह्या एक्झामला. कारण मल्टिपल चॉईस एक्झाम असल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल असं मला वाटते कारण तुमचा अभ्यास चांगला आहे. तर कालच आपण मल्टिपल चॉईस बघितले बघा. आता IASc साठी नक्की कुठले मल्टिपल चॉईस विचारणार आहेत? कुठल्या इलेक्ट्रिकल मोटर वाइंडिंगच्या पेपरला? तर त्या मल्टिपल चॉईसला सुद्धा आपल्याला स्टडी केला पाहिजे. आणि काल जे मल्टिपल चॉईस आपण घेतलेले तेच मल्टिपल चॉईस आज पण आहेत. म्हणजे काल जे मल्टिपल चॉईस आपण घेतले तेच मल्टिपल तुम्हाला IAScच्या एक्झामसाठी पण उपयोगी पडणार आहेत. त्यातलाच क्वेश्चन असेल. फक्त मी काल तुम्हाला 30 मल्टिपलची रिव्हिजन घेतली. पुन्हा आपण त्याच मल्टिपलची आज पण रिव्हिजन घेऊया. म्हणजे ती एक डबल रिव्हिजन होईल. आणि हा जो 1 तास आहे किंवा अर्धा तास म्हणूया आता कारण आम्हाला सुपरव्हिजनला जवळपास 12:50 सुपरव्हिजनला आहे. त्यामुळे आपल्याला किती 15 ते 16 जास्तीत जास्त 20 मिनिटं भेटतील. म्हणजे या वेळेमध्ये आपल्याला आपण त्या मल्टिपल चॉईसचा पुन्हा एकदा फक्त जस्ट रिव्हिजन घेऊया. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा ज्यावेळी तुम्ही ते मल्टिपल वाचाल त्यावेळी ते तुमच्या डोक्यामध्ये फिट बसतील आणि एक्झाममध्ये IAScच्या एक्झाममध्ये तुम्हा सर्वांना 10 पैकी 10 मार्क्स मिळाले पाहिजेत. तुमच्यातला एखादा म्हणेल की नाही सर असं नाही व्हायचं आमच्याकडं अभ्यास झालाय वगैरे. पण मी तुम्हाला सांगतोय ही मल्टिपल चॉईस ही जी क्वेश्चन बँक आहे आपण सोडवतोय ही काय सोडवतोय IASc साठीचीच क्वेश्चन बँक सोडवतोय. आता तुमच्यामध्ये काय केलेलं आहे 2 बॅचेस केले आहेत. टॅलेंट बॅच एक आहे, प्रोग्रेसिव्ह बॅच एक आहे. काही विद्यार्थी टॅलेंट बॅचला आहेत, काही विद्यार्थी प्रोग्रेसिव्ह बॅचला आहेत. मग त्यांच्या टेस्ट झाल्या. आता ही कंबाईन IAScची टेस्ट आहे. पण जे विद्यार्थी टॅलेंट बॅचला पण नव्हते आणि प्रोग्रेसिव्ह बॅचला पण नव्हते मग त्यांचे रिव्हिजन कसे होणार? ते अभ्यास कसा करणार? मग त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपण आज काय केलेलं आहे की रिव्हिजन ठेवलेली आहे. रिव्हिजन म्हणजे
फक्त मल्टिपल चॉईस आपण बघणार आहोत यामध्ये, आणि अतिशय सोपे मल्टिपल हे आहेत ते. कालचेच मल्टिपल जवळपास आहेत, आलं लक्षात. जेणेकरून तुमची जो गुरुवारी म्हणजे 12 तारखेला पेपर आहे, म्हणजे परवा दिवशी जो पेपर तुमचा आहे त्याची चांगली तयारी होईल. आणि ते मला वाटतंय मी त्याची PDF एक आपल्या TY फिजिक्सच्या ग्रुपला पण दिलेली आहे. तुम्ही ती इलेक्ट्रिकल मोटर वाइंडिंगच्या संदर्भातली बघा पुन्हा. मी तरी पुन्हा एकदा पाठवतो, आज तीच पाठवतो. पण लक्षात ठेवा त्याच्या बाहेरचा काही क्वेश्चन नसेल. जस्ट आपण सुरुवात करूया त्याला. स्क्रीन शेअर करतो. बघा कालचेच मल्टिपल पुन्हा एकदा आपण रिपीट करतोय. जस्ट फक्त एक्सप्लेनेशन. जर तुम्हाला कोणाला काही शंका असली यामध्ये तर लगेच विचारा. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण हे कव्हर करायचे, कारण मला TYBSCचे शिवाजी विद्यापीठाचं एक सुपरविजन आहे. साधारणतः ते 12:50 चालू होईल. म्हणून आपल्याला 10 ते 12 मिनिटं आहे. त्या 12 मिनिटांमध्ये आपण पुन्हा एकदा ह्याची रिव्हिजन घेऊ, आणि हेच मल्टिपल तुम्हाला एक्झामला असतील. जर कोणाला ह्या मल्टिपलची कॉपी पोहोचली नसेल तर TY फिजिक्सच्या ग्रुपला तुम्ही मेसेज टाका की सर आम्हाला क्वेश्चन बँक भेटली नाही, ती क्वेश्चन बँक पुन्हा एकदा द्या तुम्ही. मी तुम्हाला ती पुन्हा पाठवतो लगेच. ठीक आहे. बघा, द वार्निश कोटिंग युज्ड ऑन द वाइंडिंग इन ऑर्डर टू. वार्निश कोटिंग कशासाठी वापरलं जातं वाइंडिंगला? तर ते इन्सुलेशन इन्क्रीज करतं वाइंडिंगचं, मेक द वाइंडिंग व्हायब्रेशनलेस. वाइंडिंग आहे ते व्हायब्रेशनलेस करतं, आणि प्रोव्हाइड अन ऍडिशनल इन्सुलेशन लेअर ऑन द वाइंडिंग. एक ऍडिशनल इन्सुलेशन लेअर टाकतो वाइंडिंग वरती ते. त्यामुळं हे तीनही कामं वार्निश कोटिंग करते. त्यामुळं ऑप्शन करेक्ट येईल डी. आता त्यानंतर क्वेश्चन आहे, अ सिंगल लेअर वाइंडिंग इज वन इन विच. आता सिंगल लेअर वाइंडिंग म्हणजे काय? तर सिंगल लेअर वाइंडिंग म्हणजे a single layer winding in which two coil sides are placed in each slot.
3 coil sides are placed in each slot. 1 coil is placed in each slot. None of the above. तर काय येईल आन्सर सिंगल लेअर वाइंडिंगचं? 1 coil is placed in each slot. सिंगल लेअर वाइंडिंग मध्ये काय असतं? एकच कॉईल एका स्लॉट मध्ये प्लेस केलेली असते. आता द कलर ऑफ द न्यूट्रल वायरिंग इज, हे लक्षात ठेवा, हमेशा लक्षात एकच गोष्ट ठेवायची, न्यूट्रल शब्द आला की ब्लॅक. त्यामुळं जे न्यूट्रल वायरिंग, द कलर कोड फॉर द न्यूट्रल वायरिंग इज काय येईल? ब्लॅक येईल. कलर कुठले ऑप्शन आहे तुम्हाला? रेड आहे, ब्ल्यू आहे, की ब्लॅक आहे, ग्रीन आहे. रेड कशासाठी? लाईव्ह वायरसाठी वापरतो. ब्लॅक कशासाठी वापरतो? न्यूट्रल साठी. ग्रीन कशासाठी वापरतो? अर्थिंग साठी. लक्षात ठेवा, न्यूट्रल वायरिंग म्हणलं की ब्लॅक. आता दी कलर कोड फॉर दी अर्थिंग वायरिंग इज, अर्थिंग साठी कुठले वापराल तुम्ही? ग्रीन. अर्थिंग साठी कुठला कलर आहे? अर्थचा कलर कसा आहे? पृथ्वी नेहमी हिरव्या कलरनच दाखवली जाते, त्यामुळं अर्थिंग नेहमी काय केलं जाईल? ग्रीन कलरनच दाखवलं जाईल. दी कलर कोड फॉर द अर्थिंग वायरिंग इज ग्रीन. द फुल फॉर्म ऑफ BIS इज, BIS नेहमी बघता BIS मानांकन असतं. पहिल्या टीव्हीला ऍड लागायच्या की BIS मानांकनाच्या वस्तू तुम्ही घ्या. ठीक आहे, तर त्या फुल फॉर्म काय आहे त्या BIS चा? ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. तिथे तुम्हाला कन्फ्युजन मध्ये टाकणारे ऑप्शन आहेत, ब्युरो ऑफ इन्स्टिट्यूट स्टँडर्ड, ब्युरो ऑफ इंडियन सप्लाय, ब्युरो ऑफ इंडियन स्केल. तर तुम्ही काय लिहायचं? ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. हे जे बोल्ड केलेले आहेत ना ते आन्सर आहेत, लक्षात ठेवा, करेक्ट आन्सर. आता मल्टीमीटर इज अ डिव्हाइस विच कॅन मेजर. मल्टीमीटर काय काय मोजू शकतं? रेजिस्टन्स मोजतोय का? मोजतंय. व्होल्टेज मोजतोय का? मोजतंय. करंट मोजतोय का? मोजतंय. त्यामुळे ऑप्शनल डी, ऑल ऑफ द अबव. मल्टीमीटरच्या सहाय्याने तुम्ही रेजिस्टन्स, व्होल्टेज, करंट या सगळ्या गोष्टी मोजू शकता. मग ऑप्शन करेक्ट आहे ऑल ऑफ द अबव. आता दी रेटेड फ्रिक्वेन्सी इन इंडिया इज, भारतामध्ये रेटेड केलेली फ्रिक्वेन्सी म्हणजे स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी इंडिया मधली कुठली आहे? तर इंडियामध्ये स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्झ. अमेरिकेमध्ये किती आहे? 60. भारतामध्ये 50 बघा, क्रिकेटची वन डे मॅच किती ओव्हरची असते? 50 ओव्हरची असते. 50, हाफ सेंचुरी लक्षात ठेवायचं. रेटेड फ्रिक्वेन्सी इन इंडिया इज 50 हर्ट्झ. आता याचा युनिट ऑफ करंट अतिशय सोपा क्वेश्चन, एम्पियर. आता अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड कलर कोड, which color is used for live wire? लाईव्ह वायर साठी कोणता कलर वापरला जातो? लाईव्ह वायर साठी, तर लाईव्ह वायर साठी आपण वापरतो रेड. रेड म्हणजे डेंजर, लाईव्ह म्हणजे जिवंतता. जिवंतता म्हणजे काय? त्यातनं इलेक्ट्रिक फ्लो होतोय, म्हणून लाईव्ह कलर कशासाठी वापरला जातो? रेड साठी. आता फ्यूज इज अ पीस ऑफ वायर विथ वायर ऑफ अ मटेरियल विथ. फ्यूज जो असेल त्या फ्यूजला काय असतो? मेल्टिंग पॉईंट फ्यूजचा काय असतो? हाय असतो, लो असतो, मॉडरेट असतो का दबो? अत्यंत लो असतो. म्हणजे व्होल्टेज जर एकदम वाढलं, किती करंट फ्लो झाला, तर ती फ्यूज आहे ती लगेच मेल्ट झाली पाहिजे आणि पुढचा सप्लाय बंद पडला पाहिजे. त्यासाठी फ्यूज वापरला जातं. त्यामुळे उपकरण आपली जी आहे घरातली ती शक्यतो खराब होत नाहीत, किंवा तुम्ही बघता पेपरमध्ये अमुक एवढं नुकसान अचानक व्होल्टेज वाढल्यामुळं, तर तसे प्रकार अवॉइड केले जातात फ्यूजनं. मग फ्यूजला काय असतं? जो लो मेल्टिंग पॉईंट असतो. मेल्टिंग म्हणजे काय हो? मेल्ट म्हणजे वितळणे. आता द इन्सुलेशन मटेरियल फॉर अ केबल शुड हॅव, म्हणजे जे केबल असेल, इलेक्ट्रिक वायर असेल, त्या इलेक्ट्रिक वायरचं जे इन्सुलेटिंग मटेरियल आहे त्याला कुठल्या प्रॉपर्टी पाहिजे? ते लो कॉस्ट पाहिजे, त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त पाहिजे, त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथला काय पाहिजे? जास्त पाहिजे. म्हणजेच कुठल्या आन्सर बरोबर येईल? ऑल ऑफ द अबव. आता बघा, वूड, प्लास्टिक, पेपर, हे कागदापुरती तुम्ही लिहूनच ठेवा. वूड, प्लास्टिक, पेपर यांच्यामुळे जी आग लागते त्या फायरला काय म्हणलं जातं? क्लास ए फायर. हे कुठली लिहून ठेवा, मल्टिपल आल्यानंतर ओळख होईल तुमचा कुठला लिहायचा नक्की. वूड, प्लास्टिक, पेपर मुळे जी आग लागते ती क्लास ए मध्ये मोडते आग लागलेली ती. ऑइल, ग्रीस, पेंट यामुळे जर समजा आग लागली तर ती कुठल्या फायर मध्ये मोडते? क्लास बी मध्ये मोडते. आणि जर समजा एखाद्या गॅसमुळे आग लागली तर ती कशामध्ये मोडते? क्लास सी मध्ये मोडते. आणि जर समजा मेटल
इलेक्ट्रिक अप्लायन्सेस मुळे जर समजा आग लागली तर ती आग क्लास डी म्हणली जाते. बघा क्लास ए काय मी सांगितलं तुम्हाला, जर समजा वूड पेपरमुळे आग लागली तर क्लास ए, ग्रीस पेंटमुळे आग लागली तर क्लास बी. ठीक आहे. क्लास सी काय सांगितलेलं इथं बघा, क्लास सी सांगितलेलं गॅसमुळे आग लागली तर क्लास सी, आणि इलेक्ट्रिक अप्लायन्सेस मेटलमुळे आग लागली तर क्लास डी. पुन्हा एकदा सांगतो, जर समजा वूड पेपरमुळे आग लागली तर ती क्लास ए मध्ये मोडली जाईल. लक्षात. जर समजा ग्रीस पेंट लिक्विडमुळे आग लागली तर ती बी मध्ये मोडली जाईल. गॅसमुळे आग लागली तर ती सी मध्ये मोडली जाईल. आणि जर समजा मेटलमुळं किंवा इलेक्ट्रिक अप्लायन्सेसमुळं आग लागली तर डी मध्ये मोडली जाईल. म्हणजेच वूड पेपर म्हणजे कसले मटेरियल आहे ते, वूड मटेरियल म्हणजे कसलं मटेरियल, वूड पेपर हे सॉलिड आहेत का नाही, त्यामुळे ती लागलेली आग सॉलिड मटेरियल मुळे ए म्हणली जाते. लिक्विड मुळे लागलेली आग म्हणजे ग्रीस किंवा पेंट हे लिक्विड फॉर्म मध्ये आहेत म्हणून त्यामुळे लागलेली आग बी टाइप मध्ये मोडली जाते. गॅसेस मुळे लागलेली आग सी टाइप मध्ये मोडली जाते. आणि मेटल मध्ये मुळे किंवा इलेक्ट्रिक अप्लायन्सेस मुळे जर समजा आग लागली तर ती क्लास डी मध्ये मोडली जाते, हे लक्षात ठेवा. आता डेल्टा कनेक्शन साठी फॉर डेल्टा कनेक्टेड थ्री फेज एसी सर्किट, डेल्टा कनेक्शन मध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज हे इक्वल असते, एवढंच लक्षात ठेवा. इक्वल डेल्टा कनेक्शन मध्ये जे थ्री फेज एसी सर्किट असतं त्यामध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज हे इक्वल असते. तर स्टार कनेक्टेड फेज एसी सर्किट मध्ये काय असते, थ्री फेज एसी सर्किट मध्ये स्टार कनेक्टेड फेज व्होल्टेज इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 टाइम्स लाईन व्होल्टेज, बट फेज करंट इज इक्वल टू लाईन करंट. बघा इथं काय लिहिलंय, फेज व्होल्टेज इज स्क्वेअर रूट ऑफ 3 टाइम्स ऑफ लाईन व्होल्टेज आणि फेज करंट इक्वल टू लाईन करंट. तिकडे डेल्टा मध्ये काय होतं, फेज व्होल्टेज इक्वल टू लाईन व्होल्टेज होतं. आणि स्टार मध्ये काय आहे, फेज व्होल्टेज हे स्क्वेअर रूट ऑफ 3 टाइम्स लाईन व्होल्टेजचा आहे, पण फेज करंट हा लाईन करंट एवढा असेल. लक्षात. आता थ्री फेज इंडक्शन मोटर इज मोर सुटेबल दॅन सिंगल फेज. जी थ्री फेजची मोटर असते ही सुटेबल का मानली गेली, थ्री फेजची मोटर, कारण ती का स्वतः सेल्फ स्टार्ट होते बटन दाबले की, बेटर एफिशियन्सी आहे तिला सिंगल फेज पेक्षा, बेटर पॉवर फॅक्टर आहे सिंगल फेज मोटर पेक्षा, त्यामुळे ऑल ऑफ दीज ऑप्शन येईल. आता एम्पायर टेप म्हणजे काय, तर तुम्हाला काल दाखवलेली एम्पायर टेप, तो इंप्रेग्नेटेड पेपर नाहीये, व्हल्कनाइज्ड रबर नाहीये, यामध्ये इन्सुलेशन नाहीये, तर ते काय आहे, वार्निश्ड कॅम्ब्रिक आहे, ते वार्निश्ड कॅम्ब्रिक आहे. आता इन्सुलेशनचे प्रकार किती आहेत टोटल, हाऊ मेनी क्लासेस ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल्स आर देअर, 5, 6, 7, 8 किती आहेत, 7 आहेत. जगात आश्चर्य किती, 7. मग त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की इन्सुलेटिंग मटेरियलचे क्लास किती आले पाहिजेत, 7च आले पाहिजेत. आता व्हॉट आर इन्सुलेटिंग मटेरियल्स दॅट कॅन टॉलरेट मॅक्सिमम टेम्परेचर. आता खालीलपैकी कुठलं मटेरियल मॅक्सिमम टेम्परेचर घेईल किंवा मॅक्सिमम टेम्परेचरला टिकेल, टॉलरेट करेल म्हणजे सहन करेल. मायका, ग्लास, पोर्सिलिन, पेपर, कुठलं, मायका. मायका म्हणजे साधारणतः 2,000 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर टेम्परेचर गेलं तर त्या मायकाला काय होत नाही, मायका सिटीजला. त्यामुळे बघा तुम्ही ज्यावेळी रस्त्यावर चालत असता त्यावेळी रस्त्यातून जाताना खांब बघितले इलेक्ट्रिकचे, तर त्यावेळी अशा काहीतरी डिस्क दिसतात बघा, एक अशी आपली घरातली चहा पिण्याची बशी कशी असते त्या पद्धतीचे डिस्क असतात तारेवरती लावलेल्या खांबाच्या तिथं, तर त्या कसल्या डिस्क असतात, मायकाच्या डिस्क असतात, की जेणेकरून जर शॉर्ट सर्किट झालं तर काय होणार नाही मायका डिस्क म्हणून. आता इन्सुलेटर फेल कशामुळे होतं, तर फ्लॅश ओव्हर म्हणजे ठिणगी पडणे, शॉर्ट सर्किट होणे, डिपॉझिशन ऑफ डस्ट, ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण काय होतं, इन्सुलेटर फेल होतो. इन्सुलेटर म्हणजे काय, समजा तुम्ही कॉपर वायर घरातली एखादी वायर घेतली, तिला कोटिंग असतं प्लास्टिक कोटिंग, ते झाली इन्सुलेशन.
पण जर समजा एखादी थिंडगी पडली, शॉर्ट सर्किट झालं, डेस्ट जमा झाली त्या वायरवरती, तर सुद्धा काय होतंय, ते इन्सुलेशन काय होतंय, फेल होतंय. आता लेफ्ट हँड रूल काल आपण बघितलेला, हे तुम्ही लिहूनच ठेवा. लेफ्ट हँड रूल कुठं जाईल? लेफ्ट हँड रूल मध्ये बघा, फोर फिंगर म्हणजे कुठली? अंगठ्याशी शेजारचं बोट, त्याला फोर फिंगर म्हणतात. ते दाखवतो मॅग्नेटिक फील्ड. थंब काय दाखवतो? तुम्ही तिथे लिहून ठेवा. बोटाच्या शेजारने तुमचा उजवा हात डावा हात आहे. डाव्या हातामध्ये जे अंगठ्या शेजारचे बोट आहे त्याच्यावर तुम्ही लिहून ठेवा मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. लेफ्ट हँड रूल तुमचा असा दिवसभरात पाठ होऊन जाईल.